की तुम्ही सारे निलंगा विधानसभा मतदारसंघाचा लोकसभेचा उमेदवार आपल्याला मिळालेला आहे. हे फार महत्वाचं आहे. राणी अंकुलग्याचे ते असतील, शिरोआनंदपाळ तालुक्याचे ते असतील, पण निलंगा विधानसभा मतदारसंघाचे ते उमेदवार आहेत प्रथम, आणि त्यानंतर लातूर लोकसभा मतदारसंघाचे ते उमेदवार आहेत. हे देखील आपण याची नोंद घेतली पाहिजे. ते डॉक्टर आहेत, तुम्ही त्यांना ऐकलं. तुमच्यापैकी अनेकांचे डोळे त्यांनी तपासले असतील. लातूरला त्यांचा दवाखाना आहे. लातूर जिल्हा परिषदेच्या मागे संजय क्वालिटी पोहे ऐकलंय की नाही? संजय क्वालिटीचे पोहे ऐकलंय का? खाल्लेत? बस नाही माझ्यासारख्याला अजून ज्यांना चष्मा नाही त्यांना त्यांचा फारसा उपयोग नाही आहे, पण ज्यांना चष्मा आहे, जसं अशोकराव पाटलांना चष्मा आहे, त्यांना त्यांचा अधिक उपयोग आहे. डोळ्याच्या आजारपणावर रामबाण उपाय म्हणजे डॉक्टर शिवाजी काळगे. आणि मानकरी सावकार भाजपचे उमेदवार 5 वर्ष इकडे आलेच नाही. हो ना, मग तालुक्यातच बोलतोय मी, देवणी तालुक्यात आलं नाही. आणि म्हणून भाजपच्या त्या उमेदवाराचा चष्म्याचा नंबर बदलायची वेळ आलेली आहे. चष्म्यातून त्यांना जर देवणी तालुका दिसत नसेल तर अशा उमेदवाराच्या पाठीशी उभं राहून आपण आपलं काही नुकसान करून घ्यायचंय. जे कधी आले नाहीत, जे कधी फिरकले नाहीत, ज्यांनी कधी विचारपूस केली नाही. आपल्याला आठवतं इथं ओला दुष्काळ आला होता, आठवतंय ना? म्हणजे ओल्या दुष्काळात देखील ते आले नाहीत, दुष्काळात ते आले नाहीत, कोविडमध्ये आले नाहीत. लोकप्रतिनिधीचं नेमकं काम असतं काय? कोविडमध्ये, कोरोना काळामध्ये देखील ते आले नाही. त्यांनी कुठेतरी सांगितलं म्हणे, प्रधानमंत्र्यांनी सांगितलं होतं घराच्या बाहेर निघू नका, असं सांगितलं होतं. त्यामुळे कुणी ऐको ना ऐको, भाजपच्या खासदारांनी ते नक्की ऐकलं, ते घराच्या बाहेर इथे पडलेले. जनता पक्षाच्या उमेदवारापासून कृपा करून सावध राहा. या उलट डॉक्टर शिवाजी काळगे हे चुके वर्तमानपत्रामध्ये वाचताय. करायचे असतील तर डॉक्टर शिवाजी काळगेंना मतदान करायचं. मजुरी प्रतिदिवस मिळवायची असेल तर डॉक्टर शिवाजी काळगेंना मतदान करायचंय. शेतीमालाला कायद्यानं हमी भाव हवा असेल तर डॉक्टर शिवाजी काळगे यांना मतदान करायचंय. जातीय जनगणना या भारत देशामध्ये आपल्याला करून घ्यायची असेल, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी, आपल्याला डॉक्टर शिवाजी काळगे यांना मतदान करायचंय. प्रत्येक पदवीधर याला नोकरी जर मिळवून द्यायची असेल तर डॉक्टर शिवाजी काळगे यांना आपल्याला मतदान करायचंय. काँग्रेस गॅरंटी कार्ड जे राहुल गांधी यांनी आपल्यापर्यंत दिलेलं आहे, राहुल गांधी यांनी सही करून पाठवलंय काँग्रेस गॅरंटी कार्ड. हे काँग्रेस गॅरंटी कार्ड याची अंमलबजावणी करायची असेल तर डॉक्टर शिवाजी काळगे यांना आपल्याला मतदान करायचं आहे. हा बदल आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला घडवायचा आहे. भारतीय जनता पक्ष सावकारांनी थोडक्यात त्यांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी भाष्य केलं. भूल थापा, खोटे आश्वासन, या पलीकडे लातूर एवढंच. ही निवडणूक काही बाभळगावची नाही. ही निवडणूक काय अमित देशमुखांची नाही. ही निवडणूक सामान्य माणसाच्या प्रश्नांची आहे.
आम्ही सामान्य माणसाचे प्रश्न मांडतोय. 10 वर्षामध्ये तुम्ही काय केलं हे सामान्य माणसाला सांगा. काँग्रेसवर किंवा माझ्यावर टिप्पणी करून सामान्य माणसाचे प्रश्न सुटणार नाही. काँग्रेसने काय केलं? आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांनी आपलं आयुष्य झिजवलं सामान्य माणसासाठी. काँग्रेसचे नेते महाराष्ट्राचा, मराठवाड्याचा, लातूरचा कायापालट त्यांनी केला. मला आठवत आहे आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांची जेव्हा जेव्हा आमची भेट झाली, मग ती निलंग्याला असेल, लातूरला असेल, मंत्रालयात असेल, विधिमंडळात असेल, निलंग्याच्या विकासाच्या संदर्भामध्ये आम्ही त्यांच्याशी जेव्हा चर्चा करत असे, तेव्हा निलंगा विधानसभा क्षेत्रामध्ये निलंगा, शिरूर, आनंदपाळ, देवणी इथं ज्या विकासाच्या योजना 1960-70च्या दशकापासून ते अगदी 2010-2020च्या दशकापर्यंत कोणी केल्या? एकच होते ते दोघंही, काँग्रेस पक्षानं केल्या. येतोय त्याच्यावर. सिंचनाची व्यवस्था, धरणं, कालवे, विजेची व्यवस्था, कोर्ट, तहसील, दवाखाना, रस्ते, नाल्या, आरोग्य हे काँग्रेसने केलं. आदरणीय शिवराज पाटील साहेब यांनी देखील या सगळ्या कामाला नेहमी सढळ हाताने मदत केली. आदरणीय विलासराव देशमुख साहेब मांजरा नदीवर, तेरणा नदीवर जे बराज उभे राहिले, भर उन्हाळ्यातही त्या बराजमुळं पाणी अडवलंय. आजही ते पाणी आपल्याला पाहायला मिळतं. ते बराज आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या काळामध्ये या लातूर जिल्ह्यामध्ये निर्माण झाले. कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आदरणीय वसंतदादा पाटलांच्या काळामध्ये कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचा आविष्कार झाला. आपण काय म्हणतो? कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे. आठवतं की नाही? गावाकडे नदीकाठी, नदीवर कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे. वसंतदादा पाटलांच्या काळामध्ये त्याचा आविष्कार झाला. त्यावेळेला सिंचनाच्या अधिकाऱ्यांनी वसंत बंधारे असं त्याला आपण नाव देऊ असं सांगितलं होतं. आम्हाला हे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी सांगितलं, वसंत बंधारे त्याला नाव द्या. वसंतदादा पाटलांनी त्या काळामध्ये सांगितलं की माझं नाव नका देऊ, कोल्हापूरमध्ये त्याचा आविष्कार झालेला आहे, त्याला कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे असं नाव द्या. अलीकडच्या काळामध्ये जेव्हा बराजचा जन्म लातूर जिल्ह्यात झाला, तेव्हा सिंचन खात्याच्या अधिकाऱ्यांनी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना असा आग्रह धरला की आपण याला विलास वाढला. स्टोर्समध्ये कोणी मशिनरी खरेदी करणार आहे आणि वेलकम फुटवेअर मध्ये फुटवेअर खरेदी करणार आहे. ही जी काही काय फेमस आहे का? डॉन टेलर, काय नाव आहे त्याचं? टेलरचं नाव सरदार. अहो सरदार, वाह क्या बात आहे. त्यांनी राहुल गांधी सारखंच केलं असं. तर हा पैसा इथे येणार आहे, याच बाजारपेठेमध्ये हा पैसा फिरणार आहे आणि देवणीची जे अर्थचक्र आहे ते अधिक वेगवान होणार आहे. याला म्हणतात काँग्रेस. काय केलं काँग्रेसने हे जे काही सतत आम्हाला विचारतात, 70 वर्षात काँग्रेसने काय केलं?
आदरणीय शिवराज पाटील साहेबांना पहा. 70 वर्षात काँग्रेसनं काय केलं तुम्हाला लक्षात येईल. 70 वर्षात काँग्रेसनं काय केलं. आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांना पहा, तुम्हाला लक्षात येईल काँग्रेसनं काय केलं. 70 वर्षात काँग्रेसनं काय केलं. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना पहा, तुम्हाला लक्षात येईल काँग्रेसनं काय केलं. 10 वर्षात भारतीय जनता पक्षानं काय केलं. हे जर समजून घ्यायचं असेल तर संभाजी पाटील निलंगेकरांकडे पाहावं लागेल. हो ना. 70 साल में क्या किया, 70 साल में क्या किया. आता ही भाषण करत करत 80 वर्ष झाली ना. 10 वर्ष भारतीय जनता पक्षाची कळायला सुद्धा नाही आपल्याला. 70 साल में काँग्रेस ने क्या किया, 70 साल में क्या किया, 70 वर्षात काय केलं, हे म्हणत म्हणत 10 वर्ष झाली, 80 वर्ष झाली आता. त्यामुळे 70 वर्षाची तुलना 10 वर्षाशी जर करायची असेल तर या मुद्द्याकडं लक्षपूर्वक आपण पाहिलं पाहिजे. या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाला काय जमलं नाही. देवणीचं जगप्रसिद्ध वळूचे संशोधन केंद्र हे कुठे नेलं. बीडला. बीड जिल्हा. हे देवणीचं नेलं परळीला. आश्चर्य आहे. देवणीचा वळू देवणीत हरवला आणि परळीत सापडला. असं होऊ शकतं का. अशी गंमत आहे. काय महायुतीचे राज्यकर्ते सुद्धा काय विचार करतात. म्हणजे वळूचं नावच देवणी आहे. देवणीचा वळू. एवढं देखील संवेदनशीलता या राज्यकर्त्यांमध्ये नाही आहे. महाविकास आघाडीचं या महाराष्ट्रामध्ये सरकार आल्यानंतर देवणी वळूचं संशोधन केंद्र पुन्हा देवणीला आणण्यात येईल. हे या सभेमध्ये मुद्दामून मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. पीक विमा गेली अनेक वर्ष या भागामध्ये आलेला नाही. राहुल गांधींनी काय सांगितलंय. इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचा पीक विमा 30 दिवसामध्ये शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावर जमा होईल. 30 दिवसामध्ये कायद्यानं. आणि म्हणून जे पंचनामे करायचे, जे तुम्हाला नुकसान भरपाई याचं जे अवलोकन करायचं ते 30 दिवसामध्ये संपलं पाहिजे. 30 दिवसाच्या आत पीक विमाचे पैसे शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावर जमा होतील. हे मला या ठिकाणी मुद्दामून सांगितलं पाहिजे. गेल्या 15 वर्षापासून कुठल्याही नव्या सिंचन प्रकल्पाची अंमलबजावणी देवणी, शिरोळपाळ, निलंगा यामध्ये झालेली नाही. कदाचित आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनी काही शिल्लकच ठेवलं नाही काम करण्याचं. आणि म्हणून सत्ताधाऱ्यांना तिथेही काही फारसं करता आलं नाही. पण यापुढं आधुनिक सिंचन योजना या संदर्भामध्ये इंडिया आघाडीचं सरकार, महाविकास आघाडीचं सरकार देवणी तालुक्याला जे हवं असेल ते स्वप्न पूर्ण करण्याचा शब्द मी आज आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. स्वच्छ पेयजल योजनेचा अभाव आहे. कीटकनाशके, बी बियाणे व सतत वाढणाऱ्या खतांच्या किमती यातही राहुल गांधी यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की शेतीला लागणारी जी काही यंत्रसामग्री आहे ती जीएसटी मुक्त करणार. जीएसटी मुक्त करणार. आणि म्हणून आता शेतीला जे काही आपल्याला अॅग्रिकल्चरल इनपुट ज्याला आपण म्हणतो त्याच्यावर जो काही खर्च होतोय त्याच्यातून आता जीएसटी काढून टाकण्यात येईल आणि शेतकऱ्याला शेती परवडणारी कशी आपल्याला करून देता येईल यासाठी या संदर्भामध्ये आम्ही पावलं उचलणार आहोत. शेतीमालाला जे भाव
का बोलत नाहीत भारतीय जनता पक्षाचे नेते? सोयाबीनचा भाव, कापसाचा भाव का बोलत नाहीत? फळभाज्याचा भाव, कांदा, बटाटा, टमाटा याचा भाव का? टमाटे शेतकऱ्याला रस्त्यावर फेकून द्यावे लागतात का? कांदे शेतकऱ्याला रस्त्यावर फेकून द्यावे लागतात का? बटाटे शेतकऱ्याला रस्त्यावर फेकून द्यावे लागतात का? सरकार याच्यावर काही बोलत नाही. कोण देणार याची उत्तरं? हे प्रश्न आपण त्यांना केले पाहिजेत. कारण आज तुम्ही प्रश्न करणार आहात आणि ते उत्तर देणार आहे. बस स्टँड, बस डेपो कामं सुरू केली, ती अर्धवट राहिलेली आहे. बीओटी बांधा, वापरा, हस्तांतरित करा अशी ती योजना आहे. पण भाजपच्या नेत्यांनी काय केलं? हस्तांतरित करा, वापरा, जमलं तर बांधा. आणि म्हणून त्यामुळं त्या ज्या अनेक योजना आहेत, नदीजोड प्रकल्प राबवू नाही झालं, एमआयडीसी घेऊन येऊ, क्रीडा संकुल उभं करू नाही झालं, रेल्वे आणू नाही झालं, रेल्वे नाही झालं, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देऊ नाही झालं, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलं देऊ नाही झालं. शिवाजी काळगे अतिशय संवेदनशील व्यक्तिमत्व, उच्च विद्या विभूषित, प्रामाणिकेला फार महत्व आहे. प्रामाणिकपणे सामान्य माणसाची सेवा करणारा उमेदवार, भ्रष्टाचाराचा बंदोबस्त करणारा उमेदवार, त्यांना आदरणीय शिवराज पाटील साहेबांचा विचाराचा वारसा पुढे न्यायचा आहे. त्यांना आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचा नेतृत्वाचा वारसा पुढे न्यायचा आहे. त्यांना आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या कर्तृत्वाचा वारसा पुढे न्यायचा आहे. त्यांना आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या दूरदृष्टीचा वारसा पुढे न्यायचा आहे. डॉक्टर शिवाजी काळगे कोण आहेत? ही इज अ प्रॉडक्ट ऑफ लातूर पॅटर्न. लातूर पॅटर्न तुम्हाला माहिती आहे, गुणवंत. ते असेच डॉक्टर झाले नाहीत. राणी अंकुलगेच्या शाळेमध्ये शिकून, लातूरच्या शाहू कॉलेजमध्ये शिकले, संभाजीनगरच्या देवगिरी वैद्यकीय महाविद्यालय शासकीय म्हणजे राणी अंकुलगा, लातूर, औरंगाबाद. मेरिटमध्ये आल्याशिवाय हे झालं नाही. आता सर्वोच्च सभागृहामध्ये, आणि पंकज दिल्लीला ते एकटे जाणार नाही, तुम्हाला घेऊन जाणार आहे. म्हणजे डॉक्टर जेव्हा दिल्लीच्या सभागृहामध्ये बसतील, गॅलरीतून बघायचं त्यांना. डॉक्टर शिवाजी काळगे, आमची आपल्याला विनंती आहे, तुम्ही जेव्हा लोकसभेला जाल, सर्वोच्च सभागृहामध्ये अधिवेशनाला, त्यामुळे आमच्या सगळ्या मंडळीला दिल्ली वारी झाली पाहिजे, आहे की नाही सावकार? आणि इथं लोकसभा जवळून पाहता येते. आणि हे सगळं डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या कार्यकाळामध्ये होईल, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे. व्यासपीठावरचे आमचे सारे सहकारी, सारे झोकून देऊन कामाला लागलेले. अजित माने आहेत, अभय साळुंके आहेत, डॉक्टर अरविंद भातांब्रे आहेत, विजयकुमार पाटील आहेत, दिलीप पाटील नागराळकर आहेत, मानकरी सावकार तर आहेतच, अजित बेलकोणे, अशोकराव पाटील म्हणजे काय, लातूरला पुन्हा घर फोडायचं, पक्ष फोडायचा, आमदार खासदार विकत घ्यायचे, पक्ष विकत घ्यायचे, अशा राजकारणाला आपण थारा देणार आहोत का? शिवसेना कोणाची? कोणी सांगतं? महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला विचारा, शिवसेना कोणाची? ते सांगतील आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा?
आदरणीय शरद पवार साहेबांचा. आणि काय निवडणूक आयोगाने सांगितलं? शिवसेना एकनाथ शिंदेची, राष्ट्रवादी अजित पवारांची. सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू आहे, निकाल लागेल. पण 4 जूनला आम्ही येणार आहोत लोक न्यायालयामध्ये. या लोक न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून तुम्हाला निर्णय करायचा. तुम्ही सगळे न्यायाधीश आहात, सगळे. 7 मे रोजी जे मतदान तुम्ही करणार आहात डॉक्टर शिवाजी काळगे यांना, त्या मतदानातून तुम्ही न्यायनिवाडाही करणार आहात. डॉक्टर शिवाजी काळगे यांना मत म्हणजे आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मत. डॉक्टर शिवाजी काळगे यांना मत म्हणजे आदरणीय शरद पवार साहेबांना मत. डॉक्टर शिवाजी काळगे यांना मत म्हणजे आदरणीय राहुल गांधी साहेबांना मत. मतदारांना दाखवून द्यावं लागेल की महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी. मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडीचा जोर जबरदस्त आहे. छत्रपती संभाजी नगर पासून लातूर पर्यंत, धाराशिव पासून नांदेड पर्यंत तुतारी, मशाल आणि हात या चिन्हांचा गवगवा आहे. महायुतीचा निभाव लागणार नाही. महाराष्ट्रामध्ये देखील महाविकास आघाडी बाजी मारणार. नवभारतचं सर्वेक्षण काल परवा आलं. त्या सर्वेक्षणामध्ये देखील महाविकास आघाडीला 39 जागा आणि महायुतीला फक्त 9. एका आकड्यात महायुतीला गुंडाळून टाकलेला आहे. आता दयानंद चोपडे असं म्हणतायत की त्यात आणखी सुधारणा झालेली आहे आणि त्या 9 जागा सुद्धा आता खाली येऊन 6 पर्यंत आलेल्या आहेत. आणि मला खात्री आहे की 20 मे पर्यंत दयानंद चोपडे याची काळजी घेतील की ते 6चा आकडा सुद्धा 0 पर्यंत कसा येईल. आणि शेवटी या महाराष्ट्रानं भारताला, हे मला या ठिकाणी मुद्दा म्हणून सांगायचं आहे. महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. महिलांना मी आमचे नेते राहुल गांधीजी यांचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवू इच्छितो. तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये महिन्याला 8,500 रुपये, जेवढ्या महिला इथं आलेल्या आहेत वर्षाला 1,00,000 रुपये जमा करणार आहेत. हा निर्णय महिलांसाठी या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. एवढंच नव्हे, महिलांवर जो अत्याचार होतोय तो महाराष्ट्रात असेल, मणिपूरमध्ये असेल, काश्मीरमध्ये असेल, मध्य प्रदेशमध्ये असेल, हा अत्याचार कुठेतरी थांबला पाहिजे. आणि यासाठी सुद्धा सक्त कायदा, कानून. तुमच्यापर्यंत 30 लाख नोकऱ्या भारत सरकार भरणार आहे. त्यापैकी 50% नोकऱ्या या महिलांना असतील. शासकीय नोकऱ्यांमध्ये 50% आरक्षण हे महिलांना असणार आहे, हे राहुल गांधी यांनी सांगितलेलं आहे. महिलांना आता शेतामध्ये मजुरी किती मिळते? मजुरी 200 रुपये महिलांना मजुरी मिळते. ती 400 रुपये करण्याचा निर्णय राहुल गांधी यांनी घेतलेला आहे. काँग्रेस गॅरंटी कार्ड मध्ये नमूद केलेलं आहे. दुपटीनं वाढ, 400 रुपये प्रति दिवस मजुरी. महिला असतील, पुरुष असतील, यांना ही मजुरी देण्याचं काम काँग्रेस आघाडीचं सरकार या देशामध्ये करेल, हे मला मुद्दा म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. मोठ्या संख्येनं आपण या सभेला भर ओढामध्ये आलेले आहात. डॉक्टर शिवाजी काळगे यांचं नाव आणि हात हे चिन्ह देवणी शहरातल्या गल्लीबोळामध्ये आपल्या माध्यमातून जावं. देवणी तालुक्यातल्या गावा तांड्यावर हे नाव आणि चिन्ह जावं अशी विनंती मी आपल्याला या निमित्तानं करणार आहे.
आणि देवणी तालुक्यातून मताधिक्याचा पाऊस हा डॉक्टर शिवाजी काळगे यांच्यावर आपण मतांचा वर्षाव कराल अशी अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करू इच्छितो. या तालुक्यामध्ये जी आणखी विकासाची कामं आपल्याला हवी आहेत, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब आणि लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख यांच्या पुढाकाराने 10,000 शेतकऱ्यांना 70 कोटी रुपयाचं कर्ज वाटप झालेलं आहे. देवणी तालुक्यामध्ये 0% व्याज दरानं 5 लाख रुपयापर्यंतचं कर्ज जगाच्या पाठीवर कुठेही होत नाही. महाराष्ट्रातली नाही, देशातली एकमेव बँक, तुमच्या हक्काची लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक 9,000 शेतकऱ्यांना 0% व्याज दरानं कर्ज वितरित झालेलं आहे. शेतकऱ्याच्या मुलीचं लग्न असेल त्याला कर्ज वाटप, शेतकऱ्याचे मुलं मुली उच्च शिक्षणासाठी कर्ज हवं असेल त्याला मदत. अशोकराव पाटील निलंगेकर हे बँकेचे संचालक आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यामध्ये ही अर्थक्रांती, शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आर्थिक बदल घडवणारी अर्थक्रांती ही आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या, आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या विचारानं या ठिकाणी होते. हे देखील मला मुद्दामून या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. 7 मे रोजी मतदान आहे. जागरूक रहा. ज्या महायुतीनं आरक्षणाचा बाजार मांडला, एका समाजाला दुसऱ्या समाजाच्या विरोधामध्ये उभं केलं, एक समाज दुसऱ्या समाजाकडे संशयानं पाहतोय, यापूर्वी असं कधी घडलं नाही. आणि म्हणून आरक्षणाच्या संदर्भामध्ये सुद्धा जी फसवणूक महायुतीच्या सरकारनं केली, त्यांना देखील धडा शिकवण्याची वेळ ही आलेली आहे. जातनिहाय जनगणना राहुल गांधी यांनी जी घोषणा केलेली आहे, समाजाला जवळ आणणं, समाजामध्ये एक वाक्यता आणणं, बंधुभाव वाढवणं, यासाठीच जातनिहाय जनगणना भारत सरकार येणाऱ्या काळामध्ये करणार आहे. जेणेकरून महाराष्ट्राला आणि या भारताला जी गौरवशाली परंपरा राहिलेली आहे, त्या परंपरेच्या महामार्गावर आपल्याला पुन्हा या देशाला आणि या राज्याला घेऊन जाता येईल. यापेक्षा अधिक भाष्य न करता संतोष देशमुख, निलंगा विधानसभेचे काँग्रेस पक्षाचे निरीक्षक आणि त्यांचे सारे सहकारी, अतिशय उत्तम काम तुम्ही या निलंगा विधानसभा क्षेत्रामध्ये करताय. हे काम काही सोपं नाही, अवघड आहे. अनेक इथं दिग्गजाहून दिग्गज अशा अनेक दिग्गज या निलंगा विधानसभा क्षेत्रामध्ये आहेत. पण काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि इतर आपले मित्रपक्ष या सगळ्यांना बरोबर घेऊन आपण या निवडणुकीमध्ये एक उत्तम लढा उभा करताय. त्याबद्दल संतोष देशमुख यांचे देखील विशेष कौतुक आणि आभार या निमित्तानं या ठिकाणी मी व्यक्त करू इच्छितो. आणि आमची जी टीम निलंगा आहे, टीम निलंगा, महाराज आपको ध्यान देना पडेगा. अजित बेलकोणी तर आहेतच, अगदी शांत, न बोलता काम करणारा, असंच आहे ना. म्हणजे संजय गांधी म्हणायचे बातें कम काम ज्यादा, संजय गांधी म्हणायचे बातें कम काम ज्यादा. तसंच मला अजित बेलकोडे यांच्या बाबत या ठिकाणी सांगावंसं वाटतं. संजय शेटे या ठिकाणी आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांचे सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते हे देखील जोमानं कामाला लागलेले आहेत. शिवसेनेच्या शोभाताई इंजरगे या ठिकाणी आहेत, त्या देखील अगदी तळमळीनं या कामामध्ये हिरिरीनं सहभाग नोंदवत आहेत. आणि महाविकास आघाडीचा हा विजय आपल्याला नोंदवायचा आहे. आणि म्हणून आता कुणीही काहीही कसर शिल्लक राहील असं होऊ देऊ नका. आणि कोण काम करतंय, किती काम करतंय याचे अहवाल आता देण्यापेक्षा मतदान झाल्यावर अहवाल आमच्याकडे द्या. कारण मतदान झाल्यानंतर मतमोजणीपर्यंत बराच काळ आहे आपल्याला अवलोकन करायला. त्यामुळे त्या काळामध्ये सगळे अहवाल म्हणजे मतमोजणी नजात